महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातक शस्त्रे घेऊन मिरज शहरात दहशत माजवण्याचे तयारीत आलेली टोळी जेरबंद. तडीपार असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीसह 5 जण ताब्यात. लोखंडी कोयत्यासह आलिशान चारचाकी गाडी जप्त. मिरज शहरात दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. या कारवाईत एक आलिशान BMW कारसह लोखंडी कोयता हे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना चारियलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस पथकाला अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हद्दपार असलेला सराईत आरोपी इजाज उर्फ एजाज अल्ताफ शेख हा आपल्या साथीदारांसह मिरज ते कुपवाडा मार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महात्मा गांधी पोलीस चौकीजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित BMW कार येताना दिसताच पोलिसांनी तिला वेढा घालून 5 जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये इजाज शेख अमननगर, सौरभ कोळेकर दत्त कॉलनी, शंकर फुले म्हैसार रोड, बदरुद्दीन दर्यावदी व समीर शेख अमननगर यांचा समावेश आहे. वाहनाची झडती घेतली असता एक लोखंडी कोयता आढळून आला. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इजाज शेख हा खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तो सध्या हद्दपार होता. या कारवाईमुळे मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश मिळाले असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.